नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ना गूळ ना साखर वापरून अगदी पौष्टिक असे उन्हाळा स्पेशल पावर लाडू. हे अगदी कमी वेळेत बनून तयार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात. हे लाडू तुम्ही लहान मुलांपासून तर घरातील वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांना देऊ शकतात. एवढे पौष्टिक लाडू आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छान शरीराला थंडावा देतात आणि अंगातील शक्ती पण वाढवतात. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही आणि या लाडूने हाडांची मजबूती पण होते, शरीराला छान ताकद पण मिळते. असे मऊसूत नाचणीचे आणि मिक्स ड्रायफ्रूट आणि सर्व प्रकारच्या सीड्स वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत. बघा किती मस्त छान असे मऊसूत लाडू होतात आणि अगदी कमी वेळेत बनून तयार होतात. चला मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी घेतलेले टरबूजच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर भोपळ्याच्या पंपकिन सीड, त्यानंतर पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू आणि मखाना यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. त्यानंतर 1 वाटी खोबरा खीस, 1 वाटी नाचणीचे पीठ आणि खजूर घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण थोड्याशा टरबूज बिया काढून घेऊ. आपल्याला लाडूला वरतून लावायला पाहिजे म्हणून त्यासाठी थोड्याशा काढून घ्यायच्या. भाजल्यानंतर सुद्धा काढू शकतात किंवा कच्च्या काढल्या तरी पण चालतात. त्यानंतर आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि तुपामध्ये सर्व बिया छान भाजून घ्यायच्या. मस्त छान खरपूस भाजून घ्यायच्या. कमी गॅसवर भाजायच्या म्हणजे चांगल्या भाजल्या जातात. हे लाडू ना खरंच अगदी कमी वेळेत बनवून तयार होतात आणि सर्वजण खरंच खूप आवडीने खातात आणि बनवायला पण जास्त कंटाळा येत नाही. आता बघा आपले बिया चांगल्या मस्त छान खरपूस भाजून झालेले आहे. ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊ. पुन्हा गॅसवर तीच कढई ठेवायची. त्यामध्ये थोडं तूप टाकायचं, अर्धा चमचा तूप टाकायचं. तूप वितळून घ्यायचं चांगलं. तूप गरम झालं का त्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम शेकून घेऊ. काजू बदाम मस्त छान शेकून घ्यायचे. थोडा हलकासा रंग बदलला का मग त्यामध्ये अक्रोड आणि पिस्ता पण टाकून घ्यायचं. त्यांना पण छान शेकून घ्यायचं. असं थोडं थोडं शेकायचं म्हणजे चांगलं शेकलं पण जातं. आता मस्त व्यवस्थित बघा छान कलर पण बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये मखाने टाकून घेऊ. थोडे शेकून झाल्यानंतर मखाण्यांना शेकायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मखाने शेवटी टाकायचे. आता मखाने टाकून घेऊ. त्यांना पण चांगलं शेकून घेऊ. मस्त 1 ते 2 मिनिटात चांगलं शेकून होऊन जातं सर्व. बघा आता मखाण्यांचा पण कलर हलकासा ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण त्यांना पण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. त्यानंतर आता खोबरं शेकून घेऊ. व्यवस्थित आता कमी गॅसवर चांगलं खरपूस शेकून घ्यायचं खोबऱ्याला. गॅस जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर मग खोबरं जळून जातं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकतात. नाही टाकलं तर असं भाजलं तरी पण चालेल खोबरं. पण थोडंसं तूप टाकून जर भाजलं तर छान भाजलं जातं. त्यामुळे थोडं तूप टाकायचं आणि व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. मस्त रंग बदलेल तिथपर्यंत खोबऱ्याला चांगलं भाजायचं. छान सुगंध येईल तिथपर्यंत. बघा आता मस्त खोबऱ्याचा रंग किती मस्त बदलला आहे. आता हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. अजून थोडंसं शेकून घेऊ.
जवळपास आपलं खोबरं आता शेकून झालेलं आहे. आता खोबरं पण आपण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. बघा किती मस्त छान रंग आलाय खोबऱ्याला. एका कपड्याने स्वच्छ कढई पुसून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचं. आता आपण पीठ भाजून घेऊ. पीठ भाजायला तूप थोडं जास्त लागतं. पीठ आता मस्त चांगलं भाजून घ्यायचं. तूप जर कमी वाटलं तर टाकायचं, थोडं थोडं तूप टाकत घ्यायचं आणि पीठ चांगलं भाजत जायचं. कमी गॅसवर भाजायचं पिठाला, म्हणजे चांगलं भाजलं जातं. बघा किती मस्त असं छान मिक्स करत राहायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही आणि व्यवस्थित पीठ भाजलं जातं. पीठ भाजायला तुपाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. तूप जास्त घेतलं पीठ भाजायला तरी पण हे लाडू खायला पण खूप छान लागतात आणि मस्त मऊसूद होतात. त्यामुळे पीठ भाजायला थोडंसं तूप जास्तीचं घ्यायचं. मला हे 1 वाटी पीठ भाजायला मी 5 चमचे तूप वापरले, म्हणजे छान मग व्यवस्थित भाजलं गेलं पीठ. तुम्ही कमी जास्त तूप वापरू शकतात. आता बघा पीठ मस्त छान भाजून झालेलं आहे. मस्त छान सुगंध पण येतोय. आता बघा गॅस बंद करायचा आणि कढईमध्येच राहू द्यायचं ते. त्यानंतर आता जे बिया वगैरे सगळं आपलं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. थंड पण झालेलं आहे. खोबरं, मखाणे सर्व जेवढं आता आपण भाजून घेतलेलं आहे त्याला मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आता आपण सर्व बारीक करून घेऊ छान. एकदम खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही. अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं जे भाजून घेतलेलं आहे आपण नाचणीचं ते. आणि आता कढईमध्ये थोडं तूप टाकायचं आणि खजूर भाजून घ्यायच्या थोड्या. ज्या ओल्या खारीक घेतलेल्या आहे ना आपण पेंड खजूर, त्यांना चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं 1-2 मिनिट शेकून घ्यायचं. खजूरला आपण तुपामध्ये नाही शेकलं तरी पण चालेल, पण मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या त्यांना, त्यामुळे त्या थोड्या कडक झालेल्या आहेत. त्यामुळे तुपामध्ये शेकून घेतल्या तर थोड्या नरम होतात, मग मिक्सरला छान बारीक होतात. त्यामुळे शेकून घेते. तुम्ही पण तुमच्या खजूर जर फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतील तर थोडं शेकून घ्यायचं मग त्यांना, म्हणजे मग मिक्सरला व्यवस्थित बारीक होतात त्या. जर वरतीच डब्यात ठेवलेले असतील तर मग असंच तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर बघा खजूर पण आता छान शेकून घेतलेले आहेत. त्यांना थोडं थंड होऊ द्यायचं. गॅस बंद करून घेऊ आणि त्यांना थंड होऊ देऊ. आता खारीक थंड होत आहे तिथपर्यंत नाचणीचं पीठ आणि मिक्स ड्रायफ्रूट्स पावडर वगैरे ते सर्व आता छान मिक्स करून घेऊ. तुम्ही चमच्याने मिक्स केलं तरी पण चालेल किंवा हाताने मिक्स केलं तरी पण चालेल. फक्त आपले हात ओले पाहिजे नाही. आपले हात कोरडे चांगले कपड्याला स्वच्छ पुसून घ्यायचे. त्यानंतर मग व्यवस्थित मिक्स करायचं. बघा असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व पीठ. असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा आता किती मस्त छान एकजीव झालेलं आहे पीठ. आता खजूर पण थंड झालेले आहेत. पीठ पण छान एकजीव झालेलं आहे. तर पीठ थोडं साईडला ठेवून देऊ. त्यानंतर खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. खूप जास्त बारीक पण नाही करायचे आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं. अशा पद्धतीने आपण खजूर बारीक करून घेऊ. आता आपल्या खजूर बारीक झालेले आहे. आता
परत सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. छान मिक्स केलं ना की मग लाडूला बाइंडिंग चांगली येते, लाडू चांगले वळले जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं चांगलं. हातानेच रगडायचं छान. जेवढा आपण हाताने लाडूला रगडून घेतो ना तेवढी लाडूची चव वाढते. त्यामुळे व्यवस्थित रगडून घ्यायचं मस्त चांगलं. बघा आता किती मस्त छान कलर पण आलेला आहे आणि पीठ पण छान मऊसूत झालेलं आहे. व्यवस्थित रगडून घेतलं ना की छान होतं मस्त आणि लाडू पण अगदी व्यवस्थित वळले जातात. असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे पीठ. आता आपण थोडं थोडं घेऊ हातामध्ये आणि लाडू बांधून घेऊ. बघा किती मस्त गोल गोल लाडू बांधले जात आहे छान. तुम्हाला हवा तशा आकाराने तुम्ही लाडू बनवू शकतात, लहान मोठे. त्यावरून मस्त लाडू बनवून झाल्यानंतर त्याच्यावरून ज्या टरबूजच्या बिया आपण काढून ठेवलेले आहे त्या लावायच्या वरतून. मस्त असं छान लाडू बांधायचे. किती छान आहे ना. पाक बनवायचं टेन्शन नाही, काही नाही. अगदी मस्त छान हेल्दी आणि प्रोटीन रिच लाडू अगदी कमी वेळेत बनवून तयार पण होतात आणि खायला पण खूप हेल्दी. ज्या टरबूजच्या बिया जर तुम्हाला वरतून लावायच्या नसल्या तर मग पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि मग लाडू बांधायचे. तसे पण खूप छान बांधले जातात. मस्त असे लाडू बनवून घ्यायचे. बघा एकही लाडू फुटत नाही, व्यवस्थित वळले जातात सर्व लाडू. बघा किती मस्त छान लाडू बनून तयार झाले आपले नाचणीचे. अशा पद्धतीने नाचणीचे आणि मिक्स ड्रायफ्रूट्स लाडू तुम्ही पण एक वेळा नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, छान अशी कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.